जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अतिशय सुंदर असा अभंग आहे। या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत। जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून सांगतायत, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। तुकोबाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळलं, पण चिंताही वारली म्हणतायत। मग पारमार्थिक भाग्य उजळलं म्हटल्याच्या नंतर एक प्रश्न पडतो, चिंता आणि चित्त फक्त अनुस्वाराचा फरक आहे। थोडा वेळ थोडं लक्ष देऊ नये का, त्याच्यानंतर आपण व्यवस्थित चिंतन पाहू। तुकोबारायला प्रश्न आपण विचारू की तुकोबाराय तुम्ही म्हणता पारमार्थिक भाग्य उजळलं, पण परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची? चिता ही माणसाला मेल्यावर जाळते, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळत राहते। तुकोबाराय म्हणतात आमची चिंता वारली, मग परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची? तर परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता राहते परमात्मा प्राप्तीची। आणि तुकोबाराय म्हणतात आमची ती चिंता वारली म्हणून संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला। संतांचं दर्शन झालं आणि पद्मनाभाशी आम्ही जोडले गेलोय। ज्या भगवंताला जोडले, ज्या भगवंताला प्राप्त केले त्याला संपुष्ट हे हृदय पेटी। संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचंय। संपुष्ट ही हृदय पेटी आणि करुणी पोटी साठवू। मग सगळ्यांना माझा प्रश्न आहे, महिला मंडळ पुरुष मंडळ, विचार जर केला, तुकोबाराय म्हणतात भगवंताला हृदयात आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात साठवा। याचा अर्थ देव आपल्यामध्ये नाही का? बोला, आत्माराम आहे म्हणून तर आपण कीर्तनात येऊन बसलोय। ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी लोक म्हणतात रामनाम, बरोबर की नाही? आणि याच रोडला आहे पहा परत वैकुंठ धाम, खरे की नाही? लोक म्हणतात राम नाम सत्य आहे, पण या गोष्टीवरती संत तुलसीदासजी महाराज सुंदर असे एक सांगतायत पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। जोपर्यंत राम आहे, आत्मा राम आहे, तोपर्यंत रामाचं भजन। राम निघून गेला की लोक राम नाम सत्य आहे, बाकी सर्व जगत मिथ्या। आता तरी देवाचं भजन करा, आता तरी सावध व्हा। तुकोबाराय म्हणतात त्याच प्रभू श्रीरामाला, त्या भगवंताला संपुष्ट आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात साठवायचं। साठवायचं याचा अर्थ देव हृदयात नाही का? देव आहे। तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला। तुकोबाराय म्हणतात भगवंत रूपे ठेवा अगोदरच आमच्या हृदयात आहे, पण तो भक्तीने आणि भावाने शोधायचा। तो सापडायचा कसा? ऐका, भगवंत हृदयात आहे पण सापडावा कसा? सुंदर असं उदाहरण आहे पहा। एका गुरुजीनं विद्यार्थ्याला सांगितलं म्हणे बाळू जा, दुसऱ्या मजल्यावरती एक कपाट आहे, त्या कपाटामध्ये एक लॉकर आहे म्हणे, त्या लॉकर मधून एक लोखंडाची डब्बी आण, त्या डब्बीत परीस ठेवलेला आहे। बाळा म्हणतो गुरुजी तुमच्या का गोळ्या संपल्या का? म्हणे का? लोखंडाच्या डब्बीत परीस आहे। ज्या डब्बीत परीस, ती डब्बी लोखंडाची राहील कशी? कारण लोखंडाचा आणि परीसाचा जर स्पर्श घडून आला तर काय होतं? लोखंडाचं सोनं होतं। मग या डब्बीत लोखंडाची डब्बी राहील कशी? परीस असला तर, आणि लोखंडाची डब्बी तर मग परीस कसा? गुरुजी म्हणे तू जा आणि डब्बी घेऊन ये। डब्बी घेऊन आला गुरुजी, घ्या डब्बी। गुरुजीने झाकण उघडलं, झाकण काढलं तर आतमध्ये मला सांगा आता त्यामध्ये परीस नव्हता का? होता ना परीस। लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर लोखंडाचा आणि परीसाचा स्पर्श घडून आणावा लागतो। लोखंडाच्या डब्बीत परीस होता, पण तोच परीस एका कागद रूपी पुडीत बांधलेला होता। तसं भगवान परमात्मा या अगोदरच आहे, पण तो एका मोहमायाच्या पुडीत बांधलेला आहे। भक्तिभावाने त्याला शोधायचं। एकदा का तो सापडला, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। विठ्ठल विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे। ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालयाना, मातयाचा किंकर जेने केला हा विस्तार। जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडक विधी ध्वजा आणि निरूपण केले ओझा। साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय। जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवंताला प्राप्त करून घेता येत, देवाला प्राप्त नाही करता येत। पहा, श्री संत गजानन महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर देवाला समर्पण करावं लागतं। समर्पण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही। कारण साधू संतांनी देवाला समर्पण केलं म्हणून तर कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे। 36 वर्ष कावडीनं पाणी वाहले एकनाथ महाराजांच्या घरी। चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास। साधू संतांच्या घरी भगवंतानं काम केलंय। जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवंतानं गड्याचं रूप धारण करून काम केलंय। आपल्यालाही वाटत असेल ताई देवा आपल्याही घरी यावा, किती तुमच्याकडे गाड्या, किती बंगले, किती जमीन, किती प्रॉपर्टी, याला किंमत नाहीये। वर्षातून एकदा येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही किती दान करता, किती धर्म करता, याला फार किंमत आहे।
आणि सुंदर असं उदाहरण सांगायचं म्हटलं, काही लोक म्हणतील ताई आम्हाला मुक्ती भेटल, पण कधी आमचं जीव निघून गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या लेकराला सांगू खूप प्रॉपर्टी गाडी बंगला कमवून ठेवलं म्हणे, आमच्या हाडं तेवढे काशीला सोडा, म्हणजे आम्हाला चांगलं कर्म नसेल तर हाडं सुद्धा काशीला जात नाही. पहा चांगलं कर्म. एका बाबाला 3 मुलं होते, आयुष्यभर लोकांचं वाटोळ, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, एवढंच करून प्रॉपर्टी कमवलेली. कधी कधी करामती असतात. पहा सप्ताहाला आणि एकदा सप्त्यात येऊन बसलं तर गप नाही बसणार ते. कोणाचा दावा सोडत नाही, कोणाचा 13वा नाही, कोणाचं वर्ष श्राद्ध नाही. दाव्याचं स्वतः खातून बायकोला खिशात घालून घरी घेऊन येतं. मंदिरात आल्या सुद्धा गप नाही येणार ते. मंदिरातला चालू बल्ब घरी घेऊन जाईल आणि घरचा बंद पडलेला मंदिरात आणून लावला. कीर्तनात बसल्यावर नीट नाही बसणार, सगळ्यात पाठीमागून चांगला चपलीचा जोड पाहून वर्षभर पुरेला असा घेऊन जातो घरी. चांगलं कर्म नसेल तर हाडं सुद्धा काशाला जात नाही. तशी या बाबांची कथा होती. 3 मुलं, त्यांना जीव निघून जाणार, काहीतरी आजार पडला आणि आजारी पडल्याच्या नंतर म्हातारीला सांगितलं, म्हातारी एक काम कर, माझा जीव निघून गेल्याच्या नंतर तेवढं पोरांना सांग म्हणे, माझ्या हाडं तेवढे काशाला सोडायला. लहान मुलगा म्हणे बाबा जीव निघून गेला म्हणे, बाबांचा जास्त जीव माझ्यात होता, मी हाडं सोडतो काशीला. लहान्या सुनबाईनं काय केलं, एका हाडं पिशवीत घातली आणि एक करंजाची पिशवी, सगळं पिशवीत घातलं. 2 जण आले रेल्वे स्टेशनला. रेल्वेनं आले, काशीमध्ये उतरले. काशीमध्ये उतरल्याबरोबर गंगा मैयात स्नान करणार. वरच्या दिशेला पुरुष मंडळ, खालच्या दिशेला महिला मंडळ. लहान्या मुलानं जशी पिशवी उघडली, पिशवीमधून जशी त्यानं हाडाची पिशवी घेतली, आता याला हाडाची पिशवी कोणती आणि करंजाची पिशवी कोणती हेच माहिती नव्हतं. दोन्ही हाताला कडक लागलं. त्यानं हाडाची पिशवी समजून करंजाची उचलली, सोडली गंगा मैयात, समर्पित केली. त्याला वाटलं म्हातारे मी काशीला सोडलं, दर्शन घेतलं ना आली ना दोघं गावाकडं. 2 नंबरचा मुलगा झाला आगाव होता. पा तो मुलगा म्हणे म्हातारा जाऊ शकत नाही काशीला, याचं कर्मच चांगलं नाही म्हणे, जाईल कसं, पिशवी दाखवा. पिशवी पाहिली म्हणे तुम्ही करंजाची पिशवी सोडली. म्हातारे गेलं नाही म्हणे, हे बघ म्हातारे पिशवीत परत आलं. सगळ्यात मोठा मुलगा म्हणे तुमच्यात नव्हता म्हणे, म्हाताऱ्याचा जास्त जीव माझ्यात होता म्हणे, मी सोडतो म्हाताऱ्याला. त्यानं पिशवीत नाही हाडं घातले, तेच हाडं मिक्सरच्या भांड्यात टाकले, बारीक बुकटी केली. ती बुकटी एका डब्बीत भरली, ती डब्बी त्यानं खिशात घातली. जशी खिशात डब्बी घातली, 2 जण रेल्वे स्टेशनला आले. मोठी सुनबाई, मोठा मुलगा काशीमध्ये उतरले. वरच्या दिशेला पुरुष मंडळ स्नान करायचे, खालच्या दिशेला महिला मंडळ स्नान करायचे. यानं ती खिशातून डब्बी काढली आणि गंगामयात टाकली. याच समान रेषेवरती मोठी सुनबाई आंघोळ करत होती. तिनं असा पाण्यात हात घालण्यासाठी, पाणी हातात घेण्यासाठी असा हात घातला. जसा हात घातला तशी तीच डब्बी त्याच सुनबाईच्या हातात. ती म्हणली माय गंगामायानं मला प्रसाद दिला. तिनं डब्बी लपून ठेवली. डब्बी घेऊन 2 जण आले. याला वाटलं म्हातारा सोडलं आणि तिला वाटलं गंगीने प्रसाद दिला. आले ना दोघं गावाकडं आले. 2 नंबरचा मुलगा म्हणला म्हातारा जाऊ शकत नाही. या मोठ्या सुनबाईनं आतमधलं कपाट, त्यामध्ये लॉकर, पिशवीत पिशवी 7-8 दान, त्याच्यात ती डब्बी ठेवली. 2 नंबरचा मुलगा म्हणे म्हातारा जाऊ शकत नाही, तुमची पिशवी दाखवा. सगळीकडे पाहिलं पण म्हातारा कुठं सापडना. म्हणे म्हातारा गेलं तुमच्या हातनं, आता तुमच्या हातून पूजा करू. ब्राह्मण बुवा बोलवले. पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर पूजा करावी लागते. काल सर्पदोष असेल, वास्तुदोष असेल, ब्राह्मणाच्या हातनं पूजा चालू झाली, मंत्रोच्चार चालू झाला, पूजा पूर्ण झाली. ब्राह्मण बुवा म्हणे आता प्रसाद आणा. प्रसाद म्हटलं की हिची ट्यूबलाईट पेटली. ती म्हणले ब्राह्मण बुवा 2 मिनिटं थांबा म्हणे, आता आले. गंगामायानं मला प्रसाद दिला. प्रसाद म्हटलं की 2 नंबरचा मुलगा त्या वहिनीच्या पाठीमाग जशी डब्बी तिनं काढली, 2 नंबरच्या मुलानं पाहिली, तो म्हणला वहिनी डब्बी आपल्याकडे द्या. डब्बी हातात घेतली ना आलं ना दादाकडे. दादा उठ. झालं काय? पाटावरून उठ म्हणे आधी. झालं काय? आधी उठ. तुला वाटलं म्हातारा सोडलं म्हणे, पूजा करून काही उपयोग झाला नाही, तू उठ. झालं काय? तू उठ म्हणे आधी, नंतर सांगतो. हे उठलं जागेवरून ते म्हणते तुला वाटलं का म्हणे म्हातारा गेलं. पूजाला बसला म्हणे तू, म्हातारा गेलं नाही, हे बघ डब्बीत म्हातारा परत आलं. मला सांगायचंय काय, चांगलं कर्म नसेल तर आपले हाडं सुद्धा काशीला जात नाहीत. जीवन मुक्त अवस्थेला मेल्याच्या नंतर मुक्ती भेटते की नाही माहिती नाही, पण जिवंतपणीच मुक्ती भेटावं असं वाटत असेल तर कथा कीर्तनच ऐकावे लागतात. जीवनाचा उद्धार होईल. भगवान परमात्माचं नामचिंतन, देवाला समर्पण करायचंय. साधू संतांनी देवाला समर्पण केलंय. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. काही लोक सांगतात ताई ज्यांच्याकडे गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी देव फक्त त्यांच्या घरी जाईल, हे डोक्यातून काढून टाकायचं. भगवान परमात्मा महाभारताचं युद्ध होणार म्हणून अगोदर पांडवांची शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना 5 पांडवांना कमीत कमी 5 गावं तरी दे. देवा सोयीच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन नाही भेटणार. अपमान केला. निघाले भगवंत. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा.
तुम्ही दृष्ट आहात, तुम्ही पापी आहात, दृष्टाचं मीठ खाऊन तुम्ही त्या मिठाला जागेत म्हणे, तुमची बुद्धी तशीच झाली आहे. भगवंत सांगतात ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भावागार नाही होवे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. जगाचा मालक विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मुरलीवाला 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले प्रभू रामचंद्र. भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली आहेत. सांगायचंय अंतकरणातला भाव शुद्ध असावा. भाव शुद्ध असल्याशिवाय देव कधी भेटू शकत नाही. म्हणून भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, मने नाही भाव मने देव मला, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. अंतकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देव कधीच भेटू शकत नाही. गाडी बंगला प्रॉपर्टी जमीन किती असू द्या, पण अंतकरणातला भाव शुद्ध नसेल, वर्षातून एकदा येणाऱ्या सप्ताहात कधी दान धर्म करत नसाल तर उपयोग नाही त्या बंगल्याचा. कारण द्यायचं कधी घ्यायचं कधी हे सुद्धा देवाच्या हातात आहे. देवाच्या मनात आलं तर रात्रीतून करोडपती होऊ शकाल, आणि जर देवाच्या मनात आलं ना तर रात्रीतून रोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत. जगाच्या मालकाच्या हातात आहे.
जोरात वाजा जोरात. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जगाच्या मालकाच्या मनात आलं तर वेळ लागत नाही. माणसाचं चांगलं होईल आणि वाटोळी कधी होईल सांगता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे का, प्रॉपर्टी किती असू द्या पण माणसाला प्रॉपर्टीचा माज नसला पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही 2-2 तोळ्याच्या जर अंगठे असतील तर लोकांच्या कुठंच मावत नाही आहेत. प्रॉपर्टी असावी पण ती प्रॉपर्टी असताना तुमची नीतिमत्ता साफ नसेल, तुमची बुद्धी, मागणारे भरपूर आहेत, भीक मागणारे गरीब आहेत आणि भीक मागणारे श्रीमंत सुद्धा आहेत. उलट श्रीमंतापेक्षा गरीबाचं भीक मागणं कधी चांगलं आहे. गरीब भीक मागतात, मंदिराच्या बाहेर मागतात, त्यांचं मागणं फक्त 10 रुपयाचं आहे. पण श्रीमंत भीक मागतात, एकाच टायमाला मंदिराच्या आत मागतात, 10-10 लाखाची मागणी करतात. मग श्रीमंतापेक्षा गरीबाची भीक कधी चांगली. कधी कधी पहा तुम्ही सप्ताहासाठी आपल्याला सुद्धा अनुभव येतात. ऋषीदादा कुठे कार्यक्रमाला गेलं, एखाद्याला असा पैशाचा माज राहतो, ते कीर्तन करायला सुद्धा नीट बोलत नाही. त्याला वाटतं कीर्तन करायला पैसे देऊन बोलवलं म्हणजे आपण विकतच घेतलं. कायम सांगत असते कीर्तन करायला कधीच पैशात माणसानं कधीच मोजू नये. रात्रंदिवस स्वतःच्या जीवावरती उद्धार होऊन रात्रंदिवस गाडीवरती रोडवरती प्रवास करतायत. 50 लाखाचं घर बांधलं तरी त्या घरात राहायला आम्हाला वेळ नाहीये. आपण त्यांच्या जीवाची किंमत कधीच करू शकत नाही. किती रुपये दिल्याच्या नंतर हा नरदेह आपल्याला भेटन बरं? किती रुपये दिल्या, ज्याला डोळा नाही त्याला किंमत विचारा. काही काही लोकांची प्रॉपर्टी मावत नाही. की माणसाच्या हातात 10 बोटाच्या अंगठ्या, हातामध्ये अंगठ्या होत्या पहा, 10 बोटात अंगठ्या, पायाच्या बोटात घालत नाहीत ना, त्यांनी घातल्या असत्या. 10 हाताच्या बोटामध्ये अंगठ्या. बाजारात गेलं ना, 65 वर्षाची म्हातारी पाहिली, भाजीपाला घ्यायचा होता, बायकोने सांगितलं बाजार करून आणा. घरी गेलं आणि कधी पाहतो मी बाहेर किती मिशा टाईट केल्या, मिशाला पिळा हाणत बाहेर निघालं की घरात आलं की असा पिळा उलटा म्याव. काही चालत नाही याचं. बाजारात आलं, 10 बोटामध्ये अंगठ्या होत्या. अंगठ्या पाहिल्या आणि त्या म्हातारीला म्हणायचं, आजी भाजी कशी दिली, आजी वांगे कसे दिले, आजी शेवग्याच्या शेंगा कशा दिल्या. म्हातारी म्हणे येतं माय मला अंगठ्या दाखितय म्हणे, एक बोट बदलायचं ते येतं अंगठ्या दाखितय. म्हातारी अशी हुशार होती, भलं रुपया एवढं कुंकू लावलेलं. 65 वर्षाची धिप्पाड देहाची म्हातारी, अनुभवानं मोठी झालेली म्हातारी होती. म्हातारीच्या दंडात 15 तोळ्याचं कडं होतं. विजयदादा किती? 15 तोळ्याचं कडं होतं म्हातारीच्या दंडात. म्हातारीनं असा पदर वर केला. म्हातारी म्हणती, दादा मेथीच्या जुड्या 10 रुपयाच्या 3. जेच पडलं तर त्याने अजून म्हातारीचं तोंड नाही पाहिलं. मला सांगायचंय, प्रॉपर्टी किती असू द्या, अंतःकरणात भाव शुद्ध नसेल तर जगाच्या मालकाला घ्यायला वेळ लागत नाहीये. कोट्यावधी रुपयाचा नरदेह आपल्याला फुकट गेलाय. आज एखादं जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर किती लाख रुपये घालावं लागतं, तर वेळ लागत नाही. त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचंय. प्रॉपर्टी किती असू द्या, जगाच्या मालकाला एकच विनंती करायची, देवा ही प्रॉपर्टी देणंही तुझ्या हातात आहे आणि घेणंही तुझ्या हातात आहे. ही प्रॉपर्टी फक्त आमच्याकडून चांगल्या कार्याला लागू दे. दरवर्षी असेल 50 लाखाची श्रीमंती तुमच्याकडे, 1 लाख देवाला द्यायसाठी काय हरकत आहे? असेल तुमच्याकडे 10 लाखाची प्रॉपर्टी, 50,000 रुपये 10,000 देवाला द्यायसाठी काय हरकत? मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. श्री संत गजानन महाराज कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. फक्त तुम्ही दान करा आणि वर्षातून किती कष्टानं कमवा, त्या कष्टाला फळ द्यायचं की नाही द्यायचं हे बाबांच्या हातात आहे. जीर्णोद्धार व्हायचा आहे, स्वतः अगदी ठरवलं पाहिजे. घर बांधलं तर भविष्यात 2 पिढ्या जाईपर्यंत तुमचा फोटो घरात राहील. पण एकदा का इथे श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासाठी तुम्ही जर मदत केली, जगाचा मालक जेव्हा यादी लिहिण्यासाठी घेईल ना, त्या यादीत तुमचं सुद्धा नाव आलं पाहिजे. एवढी आपण काळजी घ्यायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणात भाव शुद्ध होता, जगाच्या मालकाला समर्पण होतं. वारकरी संप्रदायाचं नाक आणि संप्रदायाचं कळस ज्यांना म्हटलं जातं. मंदिर किती सुंदर बांधा पहा. मंदिर पूर्ण झालं तेव्हाच म्हटलं जातं मंदिराची सुंदरता ही मंदिराच्या, बोला महिला मंडळ, मंदिराच्या कळसावरून असते. तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून असते. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, खरे की नाही उगवा? नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे की नाही? आता एकमेकीच्या नाकाकडे पाहू नका. आणि एवढ्या लांबून आपलं काय नाक तुम्हाला दिसणार नाही, कारण आपल्या सुद्धा नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पहा नाकाला शेंडा. औषधी मुलाला मुलगी पाहिजे असेल तर महिला मंडळ म्हणतात, पप्पाचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. इकडे पाहतात का पोरी? नंदू महाराज भेटतात का? गावागावात आहे. पण आमच्या नंदू महाराजांकडं बाबांकडं बरेच प्रकरण येत असतील. बाबा पहा ना, तुम्ही फिरताना पहा ना बाबा, तिकडं हाय काय एखादी. मला एकदा लोक म्हणे, ताई तुमच्याकडे हाय का एखादी? कशी असली तरी चालेल. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, पण ज्यांचे रखडले त्यांचं तर अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणता एखादी मुलगी पहा. म्हणलं दादा वय किती? म्हणला 42.
म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे. एका पोराची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. पोराच्या सासूबाईनी पोरग पाहिलं, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला का तुझ्या का गोळ्या संपल्या का काय म्हणे. 1.5 लाख रुपये पगार आहे पोराला. अकोल्यामध्ये म्हणे त्याची 3 मजली बिल्डिंग आहे, 50 एकरचा मालक. झाला काय? तुम्ही इकडे म्हणे, तुम्हाला माहित नाही, तुमच्या कानात सांगते. झालं काय नाही, तुम्ही इकडे म्हणे, तुमच्या कानात सांगते. हळू जोडाले म्हणते, तुम्हाला माहित नाही म्हणे पप्याचा बाप हे मला पाहायला आलत. तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचं मला. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे. आता मला सांगा, आपल्या उगव्यामध्ये एखाद्या बाईचं एवढीसं नाक आणि भली मोठी नथ, नाकात नथ घातली, मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या उगव्यात आपलंच भूते, पण तरी नाही सांगत. पप्याची माय, अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा. काय करावे ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. तर रेंज मध्ये राहिलं तर कळलं तुम्हाला. नाही तर काय जणांना 12 महिने पाऊस काळा असतो. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबबार आहेत. तुकोबबारांचा अधिकार, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा. छंद या नामाचा गीतला असे. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जगण्याचा पाया चालण्याचे माळा, विचारांची जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, जगण्याचा पाया. जगण्याचा पाया, चालण्याचे माळा, विचारांची तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया. तुम्हाला कळालं यासाठी धन्यवाद. तू काही काही अशी बसते जस काय मोती आले ते एखाद्याच्या. बेजारी असते पा, घरच्या बेजारी. काही काय असं सगळ्या गावाचं कर्ज असल्यासारखं बसे, उगत तोंड उतरून बसणार. तुम्ही पहा, लग्न झालेले बिना लग्नाचे सुद्धा लगेच ओळखायला येतात. लग्न झालेलं पहा तुम्ही असं बसत, आणि ज्याचं लग्न झालं नाही का ते असं लगे ओळखायला येतात पहा माणसं. म्हणजे मी सांगू शकते इथं बसल्या बसल्या कोणाचं झालं आणि कोणाचं नाही झालं. टाळे वाजवले पाहिजे. माणसानं मोकळं राहायचं बा, फ्रेश राहायचं. 12 महिने टेन्शनच आपल्या माग. माणसाचा देह धारण करून आलोय म्हटल्याच्या नंतर काही काही लोक एवढे वैतागतात पहा, असं वाटतं आता जगूच नाही, आता मेलेलं बरं वाटतं की नाही कधी कधी. पण वाटत असेल आपल्या आत्म्याला शांती लावावी, आपलं मन स्थिर राहावं, आपलं मन शांत राहावं. भगवंताच्या भजनाची ताकद आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागू माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा सगळ्या जणी म्हणा, नाम तुझे घेता देवा. अजून चांगला आवाज काढा शेवटपर्यंत. भगवंताचं नामचिंतन मुखात पाहिजे, भगवंताचं भजन मुखात पाहिजे. नामचिंतन करा, तुकोबबारांचा अधिकार आहे. तुका राम तुका राम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता उजळले भाग्य, आमचं भाग्य उजळ. तुकोबबारे म्हणतात आमचं भाग्य उजळ, तुमचंही उजळेल कधी. तुळशी माळ गळा गोप
रूपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णव एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची. आता कोण कोण माळ करीत ते काय विचारणार नाही. दरवर्षी आपण एवढा मोठा सप्ताह करतो. आपण जर पाहिलं आदरणीय आपल्या दादांची कंदरकर दादांची खूप मोठी कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. बरेच तरुण मंडळी सुद्धा वाईट मार्गाला गेलेले योग्य मार्गाला आली आहेत आणि दरवर्षी कित्येक माळकरी होतात. दरवर्षी एवढा मोठा उत्सव आपण करतो. पण श्री संत गजानन महाराजांना तेव्हाच आनंद होईल ज्या वर्षी दरवर्षी कमीत कमी 10 तरी माळकरी झाले पाहिजेत. कमीत कमी 10. आता कोण कोणी काढले आणि कोणी कोणी काय ते काय आपल्याला माहिती नाही. बऱ्याच जणांनी काढल्या कोरोनात. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणले जगायचं असेल तर खावं लागेल. काढली ना माळ. मेला असता तर चाललं असतं. तू पण माळ नव्हती काढायला पाहिजे. काय करणार आहे आपण जगून तरी. जेव्हा आपण म्हणतो ना देव तारी त्याला कोण मारी. जगाच्या मनात आल्याच्या नंतर कोणीच तारू शकत नाहीये. मरणच त्याच्यात असेल तर मरणार आहेत आपण. पण किती प्रयत्न केल्याच्या नंतर जगायचा अजिबात उपयोग. बऱ्याच लोकांनी राहिलेले 31 तारखेला काढल्या आणि त्याच्यानंतर काही जणांनी आता काढल्या धुलीवंद. काढल्या की नाही. ओरिजिनल वारकरी त्याला म्हणतात पहा देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली पवित्र तुळशीची माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी आहे. शेवटच्या वेळेला मी कायम सांगत असते एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ. महिला मंडळ किती तोळ्याचं सोनं घाला किती तोळ्याचं मंगळसूत्र गळ्यात घाला. शेवटच्या वेळेला त्याच सोन्यावरून भांडण लागतात घरामध्ये. पण पवित्र तुळशीची माळ काढून घेण्याची कोणाची ताकद होत नाही. खरा ओरिजिनल दागिना तोय आपला. तो दागिना आपण घातलाच पाहिजे एकदा तरी गळ्यात. कारण ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वार करी होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी. एकदा तरी माळ घाला का. माणसानं जीवनामध्ये आल्यावर पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. वाट पाही उभा भेटेची आवडी असं म्हणायचं. वाट पाही उभा नाही जर म्हटल्या तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ. कृपाळू तातडी उतावीळा वाट पाही उभा. जोरात म्हणा जोरात. मालकाला जेवढ्या जोरात बोलता का तेवढं जरी म्हटलं तरी अडचण नाही. वाट पाही उभा. बाईला फक्त एक विचारायचं विषय दादा तुमचे मालक ऐकतात का तुमचं. त्याचं तर 1 मिनिटात आवाज दाबते म्हणे ताई. काय टप्परी माझ्याच पुढे बोलायची. कधी कधी गावागावात ऐकणार आहेत सध्या बायकोचं ऐकणारे. असं कुठंच नाही राहिलं की त्याला बायकोचं ऐकल्याशिवाय ऐकावंच लागतं. एकदा कीर्तनात म्हटलं बायकोचं ऐकणार एका लाईनीत उभे राहा आणि बायकोचं नाही ऐकणार एका लाईनीत. सगळे एकाच लाईनीत उभे होते पण एकटं दुसऱ्या लाईनीत उभं होतं. म्हटलं का हो दादा तुम्ही बायकोचं ऐकत नाही का. तर म्हटलं ताई कशाचं ऐकत नाही म्हणे. बायकोनं तर सांगितलं जास्त गर्दीत जाऊ नका. गावागावात तो प्रसंग आहे. भजन करायचंय. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ. मुखात भगवंताचं नामचिंतन आणि भाळावरती चंदनाचा टिळा. देह जाओ 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 हेची घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी हो पाय हरीचे न सोडी. देह जाओ 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 हेची घडी. एकदा तरी गळ्यात माळ घालावी. आता बरेच लोक म्हणतील ताई तुमचं ऐकून माळ घालू आम्ही पण वेळ निघून गेल्यावर सावध होऊन उपयोग नाही. परमार्थ करावा पहा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. गुडघ्याच्या वाट्यात सरकल्यावर काय उपयोग आहे का. एकदा कीर्तन संपलं कार्यकर्त्याला म्हटलं काय अभ्यास आहे बाबाचा. काय कीर्तन ऐकलं बाबांनी काय मान हलवा. लोक म्हणले ताई ते बहिरे. काही उपयोग आहे का. संतांनी वर्णन केलंय जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपली सोहित पाहे. तीर्थयात्रा जाई चुकू नको. एकदा तरी सावध होऊन गळ्यात माळ घालायची. एकदा तरी पवित्र तुळशीची माळ. वेळ निघून गेल्यावर सावध होऊन उपयोग नाही. 75 वर्षाचे म्हातारे बाबा मला म्हणे ताई तुमच्याकडून माळ घालायची. म्हटलं बाबा वय किती म्हणे 75. म्हटलं बाबा अजून माळ नाही घातली का. बाबा म्हटले ताई अजूनही नसती घातली पण आताच सावना. कळतंय ना तुम्हाला. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ. तुम्ही योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही. कारण
क्षणभंगूर नाही भरवासा वारे सावध सोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे उळसा राम राम स्मरा आधी कादी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी कारण एकदा तरी पंढरपूरची वारी करावी सुंदर असं भजन आहे का चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा संत पद धुळा शिरीला संत पद धुळा शिरीला जीवाचा जीवाचा पाहू चला हो शेगावी जाऊ चला हो शेगावी जाऊ जीवाचा जीवाचा पाहू जीवाचा जीवाचा चला हो चला हो शेगावी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू एकदा तरी पंढरपूरची वारी करायची जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा नाही तुम्हाला दर्शन घेणं झालं ना एकदा तरी आयुष्यात जावं पण नाही तिकडे जाणं झालं आपल्या विदर्भामध्ये सुद्धा प्रति पंढरपूर म्हणून ज्याला ओळखलं जातं श्री संत गजानन महाराजांचं शेगाव आहे पहा तिथं जाऊन एकदा तरी माणसानं दर्शन घ्यावं अगदी सुख समाधान मी तर सांगेल महाराष्ट्रामध्ये तेवढी स्वच्छता आणि तेवढी शिस्तप्रियता शेगाव शिवाय महाराष्ट्रात कुठे नसणार आहे तीच फक्त एकुलते एक मंदिर असं आहे अगदी कसल्याच प्रकारे तुम्ही विचार करा कुठे आपण बाहेर देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो ना पावती फाडावी लागते गाडी लावण्यासाठी सुद्धा टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या दर्शनाला बारीला लागलं तर त्या ठिकाणी सुद्धा पैसे द्यावे लागतात तुम्हाला किती वेळ लागेल दर्शन करून येईपर्यंत गाड्या किती लावायच्या इथं अगदी सुरक्षित पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा सगळ्या गोष्टी आणि विशेष म्हणजे काय महाराष्ट्रभरातील सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी सेवाधारी म्हणून येतात कित्येक महिला मंडळी आपल्या गावातले सुद्धा आहेत ना वा वा टाळी वाजवा एकदा जे असतील त्यांच्यासाठी घरदार सगळ्या गोष्टी काही काही लोकांना खायची पंचायत आहे दिवसभर काम केलं तर संध्याकाळी पोटभर अन्न खाऊ शकाल पण तरी सुद्धा सुखी आणि समाधानी आहो काय करता बंगल्याला काय करता गाडीला श्रीमंती भरपूर आहे पण 3-3 गोळ्या खाऊन सुद्धा झोपीच्या तरी सुद्धा झोप लागत नाही अशी सुद्धा माणसं आहेत पण एकदा का तिथे सेवा करून याल ना दिवसभर रोज कष्ट करून पोट भरण्याची वेळ येऊ द्या पण त्या माणसासारखे सुखी आणि समाधानी या जगात दुसरं कोण नसणार आहे त्यांची कृपा पात्र होण्यासाठी तेवढं आपल्याला समर्पण करावं लागतं तुकोबाराय म्हणतात आमचं भाग्य उजळलं चिंता ही वारली अभंगाच्या पहिल्या चरणी
एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात, आमचं भाग्य उजळलं कधी? माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्णारी मंत्र दिला, तेव्हा धन्य आजे दिन झाले संतांचे दर्शन. किंवा उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. आता आपण म्हणता बा भाग्य उजळलं कधी म्हणता महिला मंडळ? बोला. गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी भेटली तर, देवाच्या नवसासायासाने एकुलता एक मुलगा झाला तर उजळले भाग्य. बरोबर की नाही? शेजाऱ्याची 1 एकर जमीन आपण घेतली तर उजळले भाग्य. शेजाऱ्याचं वाटोळं झाल्यावर उजळले म्हणता की नाही? आपली नीतिमत्ताच ती आहे. जगताला दुःख झाल्याच्या नंतर जे दुःखी होतात ते संत असतात, पण जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे सुखी होतात ते जीव असतात. तुम्ही आम्ही. लोकांचं वाटोळं झालं की आपल्याला बरं वाटतं पहा, आणि काही काही लोकांना तर लई बरं. असं लोकांचं चांगलं झालेलं अजिबात देखवत नाही. मी तर कायम सांगत असते, ज्याची नीतिमत्ता साफ आहे, जगाच्या मालकाला एकच विनंती करायची, देवा आमच्या शेजाऱ्याचं भलं कर. तुम्हाला तुमच्यासाठी मागायची सुद्धा गरज नाही, देव आपोआप तुमचं चांगलं करणार आहे. पण लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला देखवत. एका राधा हक्काचं पहा, 1 महिन्यापासून पोट दुखायचं. सगळे डॉक्टर सुद्धा बेजार झाले. MBBS डॉक्टरकडे 1 महिनाभर ऍडमिट होती. डॉक्टर म्हणे, अहो काकू तुमचं पोट राहील तरी कसं नेमकं दुखत कवापासून? ती म्हणे, शेजाऱ्याच्या मंजुळाबाईच्या पोरांनी जशी 4 व्हीलर दारात लावली तेव्हापासून दुखत. या पोटाला कुठं औषध सापडणार आहे का? काही काही लोक पहा नुसतं नाव ठेवायचं काम करणार, अजिबात चांगलं झालेलं कुणाचं त्यांना खपणारच नाही. तुम्ही पहा नेमकं कायम म्हणतं, किती चांगलं नियोजन करू दे विजय दादा, तुम्हाला या अनुभव असेल. बाकी कमिटी मंडळ याला काय कळतं, त्याला काय कळतं, त्याला काय कळतं, तुला काय कळतं, ते आम्हाला चांगलं कळतं, पण आम्ही बोलत नाहीत. विषय फक्त एवढाच असतो. कधी कधी एखाद्यानं बंगला बांधला, या राम होता त्यानं चांगला बंगला बांधला बा, कौतुक करावं त्याचं नाही, लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असेल म्हणे. एखाद्याने गाडी घेतली आपल्या उगवा गावात, 4 व्हीलर घेतली, कौतुक करे ना त्याचं. पेढा घ्या पेढा म्हणे, का सखाराम त्यानं गाडी घेतली 4 व्हीलर, कौतुक करे ना. रात्री निघली छातीत चमकतं, नी नाकोलेला दवाखान्याला, पण ती नाही अजिबात कौतुक नाही करणार. घेतली असेल म्हणे हप्त्यावर. आता त्यांना हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण कौतुक करायला शिकलं पाहिजे एवढं कळतं. जगाचा मालक तुम्हाला देईल, पण जेव्हा शेजाऱ्याचं भलं व्हावं अशी नीतिमत्ता आपली निर्माण होईल, आपली बुद्धी निर्माण होईल, त्याच दिवशी साधू संतांचे विचार आपल्याला कळतील. ज्या दिवशी लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला कळेल. संतांचे विचार आहेत, संत तुची जाण्या जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्ट विती परोपकारी, अखंड जगताचं कल्याण करण्यासाठी जे जीवन जगतात. तोची साधू ओळखावा देवते तेची जनावा, दया करणे पुत्रासी तुझी दासानी दासी, तुझी साधू ओळखावा देवते तेची जनावा. जगताचं कल्याण करण्यासाठी जीवन जगत राहतात. मुलगा झाल्याच्या नंतर मी सांगेल म्हणा, उजळले भाग्य आता. संतांनी वर्णन केलंय, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. पण म्हणा उजळले भाग्य आता. मुलगा चांगला पाहिजे की नाही? चांगल्या विचाराचा, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख मुलगा असावा. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लौकी झेंडा, आणि कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचा मुलगा आणि चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे. कधी कधी आपण काही सोशल मीडियावरती प्रकरण पाहतो. एखाद्याच्या सौभाग्याला जर धोका असेल, एखाद्याच्या वडिलाला धोका असेल, एखाद्याचा भाऊ जर या जगातून निघून जात असेल ना, माणसानं जीवन जगण्यात अर्थ नाहीये. मुलगा जन्माला घाला, पण कधीच त्याला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ नाही आली पाहिजे. कधीच त्याच्यावरती एखादी केस होऊन आयुष्यभर तो कोर्टामध्ये त्या ठिकाणी बसलेला नाही पाहिजे. आणि एखाद्यानं म्हणावं की या बाईनं उगाच या पोराला जन्म दिला. आपली कूस पवित्र होण्यासाठी मुलगा तसा जन्माला येण्यासाठी अगोदर त्याच्यावरती गर्भसंस्कार व्हायला हवेत. चांगल्या विचाराचा मुलगा नसेल, एखाद्याचा परिवार तुमच्या मुलाच्यामुळे उद्ध्वस्त होत असेल ना, असा पोरगा जन्माला नाही घातला तरी हरकत नाही. मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखा. वाटतं की नाही तुम्हाला प्रभू रामचंद्र जन्माला यावे? वाटतं का महिला मंडळ? वाटतं ना? असं करा नाही तर असं करा. प्रभू रामचंद्र वाटतं येतील ना माझ्या जन्माला, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल की नाही? आजची कौशल्य 6 वाजले की TV पुढे जाऊन बसती का? एकदा नाशिकमध्ये कीर्तन संपलं
कीर्तनाला निघाले होते. अगोदर म्हणलं मावशी तुमच्याकडे जेवणाची व्यवस्था आहे. म्हणलं चला ना कीर्तनाला. मावशी म्हणे ताई आले असते बरं का, पण लय आवडती मालिका आहे. म्हटलं मालिका कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. आहे का मालिका ती? गंगू मावशी आहे? लाज वाटते का? नाही, आपण काय मालिका पाहत नाही. मला सांगायचंय तुम्हाला, एक बाई 3 दिवस ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये. एकच भाग चुकला मालिका पाहायचा. किती दिवस? 3 दिवस. प्रभू रामचंद्र येतील ना, पण अगोदर कौशल्य होणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे होणं फार महत्वाचं आहे. आजची जिजाऊ बाळाला शिकवते, बाळ शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच पाहायचं असतं. आज शिकवतो आपण बाळाला, बाळ शिवाजी व्हायचं असतं. पण बस मधून प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं का? बस जरी मागून ठोकली किंवा बस जरी पुढून ठोकली, आपण मात्र मध्ये सुखरूप राहायचं असतं. आज बाळाला शिकवते आई, बाळ शिवाजी व्हायचं असतं. बाळ म्हणतं आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं ग, पण त्या अगोदर बापानं शहाजी आणि आईनं राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हायचं असतं. त्याशिवाय नाही लक्षात येणार आपल्याला. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जाती धर्मातले मावळे महाराजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागायचे, जीवावरती उद्धार व्हायचे. आज विचार केला, 40-42 दिवस ज्यांना हाल हाल करून मारलं. आपण पाहतोय बलिदान मास सगळ्यांनी पाळलाय. कोणी चप्पल सोडली, कोणी जेवण उपवास करून केलाय. पण सांगायचं म्हटलं तर आज भक्ती आणि शक्तीचा जोड जेव्हा लावला ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आहे. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राची राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. विसरून नाही चालणार आपल्याला. पण त्या राजांसाठी म्हटलं जातं, पहा सुंदर अशी एक रचना आहे, तुम्ही नवीन ऐकलेलं असेल. शाहीर सांगोल्याचे आहेत, पृथ्वीराज देवानंद माळी म्हणून नवीन गाणं आलंय, ते एक रचना केली महाराजांसाठी. यवनाचा काळा जिजाऊचा बाळा, काळाचा काळा जिजाऊचा बाळा, शिवनेरीवर जन्मला शिवबा, शिवनेरीवर जन्मला राजानं तोरण बांधलं पूर्णाला, शोभानं तोरण बांधलं पूर्णाला, राजानं तोरण बांधलं पूर्णाला. सगळ्यांनी कार्य द्यायचे. जन्माला रयतीच्या कृपेने छत्रपती झाला, शिवनेरी गडावर राजा जन्माला, रयतीच्या कृपेने छत्रपती झाला. काळाचा काळा जिजाऊचा बाळा, काळाचा काळा जिजाऊचा बाळा, शिवनेरीवर जन्मला राजा, शिवनेरीवर जन्मला राजाला तोरण बांधलं तोरण्याला, शोभानं तोरण बांधलं तोरण्याला, सगळ्यांनी हातावरचे घ्यायचे. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. वाघाच्या दातीची फुलान छातीची जगात वैभवशाली, क्षेत्राच्या बाहेरच्या हातावरती घ्या. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. चला उठा उठला भगवा, चला उठा उठला भगवा,
टाळी वाजवा एकदा सगळ्यांसाठी एकदा. मला सांगायचंय मुलगा असावा चांगले विचाराचा, मुलगी असावी, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा. बाळ ध्रुवासारखा मुलगा जन्माला येण्यासाठी सुनीती आईसारखी आई जन्माला येणं फार महत्वाचं आहे. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. संत जनाबाईने जातं झटकून घेतलंय आणि जात्यावरती संत जनाबाई म्हणतात, सुंदर माझी जाती ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं ना तुम्हाला? जातं राही अजून खेड्याच्या ठिकाणी राहिले जिवंत, शहरात नाही जातं कळत, फोटो दाखवावं लागतं, याला जातं म्हणतात. पुढची पिढी तर फार धोक्यात, ते जातच नाही कळणार. आता तरी जाता एके बाईचा नवरा पहा तुम्ही, 8 वाजलं तरी उठच ना, नवरा गोदड्यात, बायकोने केलं चालू. पाटेच्या ग परमंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठ गोधाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात, जात झटकून घेतायत, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय बापा, काही नाही उणे. जगाच्या मालकाला ये रे बा विठ्ठला म्हटलं की यायचे, पण त्या रावळामध्ये त्या देवळामध्ये काही वारकरी काकडा करायचे आणि पहाटे म्हणायचे, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी, शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी, कवाडारोनी पाहताती जगदेटी, कवाडारोनी पाहताती जगदेटी, सुरवरांची दाटी उभे कवाडा आडोनी पाहताती जगजेटी. त्या वारकऱ्यानं त्या द्वारामधून त्या कवाडामधून भगवंताला आतमध्ये पाहिलं ना तर देवच विटेवरती नाही. देव हरवला, देवाची शोधाशोध चालू झाली. मग आले संत जनाबाईच्या झोपडीमध्ये. संशय होता ना, देव कुठेच जाऊ शकत नाही पहाटे, फक्त जनाबाईंकडे. जनाबाईंकडे आले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. संत जनाबाईला देवाला समजावून सांगितलं, देवा आम्ही काकडा करतो तुमच्यासाठी, तुम्ही नसाल तर काकडा करायचा कोणासाठी. शेवटच्या वेळेला त्या वारकऱ्यांनी ठरवलं. वारकरी म्हणतात आता देवाला सांगून उपयोग नाही जाणे. अगं नको ना देवाला बोलवत जाऊ. देवाला जर बोलवला तू, आम्ही सकाळी पहाटे वेळी काकडा करतो, देव नसेल तर काकडा करायचा कोणासाठी. जगाच्या मालकाबद्दल बोललेलं संत जनाबाईला नाही आवडलं. दुसऱ्या दिवशी संत जनाबाईंनी जातं झटकून घेतलंय. जात्यावरती संत जनाबाई आज म्हणत नाही अरे बा विठ्ठला, जात्याच्या मुखी घास घालते. संत जनाबाई काहीच न बोलता, जात्यावरती काहीच न बोलता दळणदळू लागलेत. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. भक्ती किती श्रेष्ठ असावी ऐका, मुलगी असावी. 4 दिवस झाले संत जनाबाई देवाला बोलवत नाही. शेवटी जगाच्या मालकाचं मन नाही लागलं. भगवंताने विटेवरून खाली उडी मारली आणि संत जनाबाईच्या झोपडीत आले. जणे का ग बोलवत नाहीस मला? अगं जात्यावरती तू दळणदळू लागण्यासाठी नाही बोलवलं ना, माझं मन विटेवरती नाही लागत, का बोलवत नाहीस? संत जनाबाईंनी उत्तर दिलं, देवा नाही बोलणार म्हणे. का? एका वेळेला मी माझा अपमान सहन करेल, पण जगाच्या मालकाचा अपमान नाही सहन होणार, मला नाही बोलवणार देवा. अगं जणी एकच रूपे का मला, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. एकच रूप आहे का? दुसऱ्या कोणत्याही रूपात बोलव ना, पांडुरंगाच्या रूपात बोलवण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी संत जनाबाईंनी जातं झटकून घेतलंय. जात्यावरती संत जनाबाई आज म्हणत नाही तेरे बा विठ्ठला,
जात्याच्या मुखी घास घालते. आज संत जनाबाईंनी म्हणावं, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई. जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलंय संत जनाबाईसाठी. मुलगी असावी पण चांगले विचाराची, संत मीराबाईंसारखी मुलगी असावी. आताच्या पोरी पाहिल्या लग्न होऊन सासरी गेल्या ते होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. तिनं भाकरी करावं अख्ख्या उगव्यात कळतं कुणाची सून भाकरी करते. थपडांग 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 थपडांग, कशालाच मिळाला पत्ता नाही. आणि अजिबात संस्कार नावाची गोष्ट नाही राहिलेली सध्याच्या काळात. पुण्यात एकदा कीर्तन संपलं आणि जेवायला बसले मी. नंदू महाराज जेवायला बसले आणि एक बाई आली मला चपाती वाढायला. तशाल तशी पायात चप्पल होती तिच्या. म्हटलं मावशी ती चप्पल, आनंदाच्या भरात मला वाटलं राहिली असेल कीर्तन आल्यावर चुकून काढायची. म्हणलं मावशी ती चप्पल पायात राहिली. ती म्हणे ताई ती वाढायची. म्हटलं कशा कशाची? म्हणे बाथरूमची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, देवपूजाची वेगळी आहे, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे की एखादी? मला सांगायचंय संस्कार नावाची गोष्ट नाही सध्याच्या काळात. विचार जर केला, आज कित्येक परिवार संसार उद्ध्वस्त होतात फक्त मुलीला संस्कार नसल्यामुळे. आज निरागस एखाद्या सासूबाईला तर असा, मुलीला नाही काही शिकवलं तरी चालेल पण नेमकं वागावं कसं बोलावं कसं एवढे तरी संस्कार. काही आया शिकवतात पोरीला, पहा पोरी सासूबाई थोडी जोरात बोलली तर फोन कर लगेच घ्यायला येऊ आम्ही. अहो पुरताल तुम्ही. मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभत राहते, पहा तिच्या माहेरात शोभा देत नाही. 15 दिवस शिल्लक जर मुलगी माहेरात राहिली ना, शेजारचे लोक कुजबूज करायला चालू करतात. काय झालं असेल का, हिनं काय केलं असेल का, काय एवढ्या दिवस झाले मुलगी गेली नाही अजून. कोणत्याच बापानं तशी शिकवणूक द्यायची नाही. एकाच वेळेला सांगितलं होतं कोणी, दक्ष महाराजांनी सतीला सांगितलं, दे सोडून महादेवाला आणि माझ्याकडे येऊन राहा. हा कलंकित होऊन कायम राहावं लागेल की दक्षाची कन्या सती आहे म्हणून तो देहच लीन करायचं म्हणून योग अग्नीत लीन झाली. आणि सीता मातेनंतर सती रूप हे लीन करून योग अग्नीत नंतर पार्वती नावानं प्रगट झाली. त्यामध्ये सुद्धा भगवंताला विनंती करते, सप्त ऋषी परीक्षा घेतायत. लग्न करायचं असेल विष्णूच्या सोबत कर, ब्रह्माच्या सोबत, महादेवाच्या सोबत करायची काय गरज आहे? तपश्चर्या केली. सांगते, मैं तो शिव की पुजारन बनोगी, मैं तो शिव की पुजारन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले अनुरागियों को नहीं मिलते हैं अनुरागियों को, शिव तो मिलते हैं रागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभते. अहो तुम्ही म्हणाल मुलीला माहेरी निघून ये, पण सांगू कुठपर्यंत पुरणार आपण? जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही या जगातून निघून जाल आणि तिची भाऊजाई त्या घरात येईल ना, खरा वनवास मुलीचा त्या दिवशी चालू होतो. मी सांगेल कधीच आपल्या मुलीचा परिवार संसार उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी तिच्या आईवडिलांना सुद्धा घेणं गरजेचं आहे. कित्येक बाप सांगतात थोडा त्रास दिला की निघून ये माहेराला. वाटोळ होतं का प्रपंचाचं संसाराचं? आधीच योग्य संस्कार मुलीला द्या, जेणेकरून एखाद्याचा संसार. कित्येक स्वप्न पाहिलं असतात सासूबाईनं. कधी कधी पहा अशा बेकार भेटतात, आम्हाला सांगतात. कीर्तनामध्ये एक म्हातारी रडायची. म्हणलं आजी झालं काय? ताई सुनलंय बेकार भेटली. म्हटलं काय करते? काय सांगू तुम्हाला ताई, माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे, अजिबात माझ्या कपड्याला 2 महिने झालं ताई साबण नाही, पहा म्हणे पदराचा कसा वास येतो. म्हटलं सून काही लांबची केली का आजी? आजी म्हणे नाही ताई,
तिथं तर सगळं हुकलंय म्हणे. अहो काय सांगू ताई तुम्हाला, सख्या भावाची केली. म्हटलं सख्या भावाची केली. म्हटलं मग चला माझ्याकडे संस्था आहे, 25-30 मुली आहे संस्थेत, तुम्हाला सांभाळते, फक्त त्या मुलींकडे लक्ष द्यायचं आणि आनंदानं भाकर आले असते ताई, पण तेवढी सोयाबीन काढायची राहिली मला. नाही सुटत, अशा सुटणं देव भेटणं यालाच म्हणतात. म्हणलं काही नातवाचा त्रास, नातू माझा सोन्याहून पिवळा आहे. गावागावात ती परिस्थिती आहे पहा. मला सांगायचे मुलगी असावी चांगले विचारायचे. एका वडिलाला 3 मुली होत्या पहा, तुम्ही कधी ऐकलं असेल युट्यूबला. एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी, माहिती ना. तिघीच्या 3 तर लग्न जमाना. बापाने एवढी स्थळं पाहिले पण कोणताच मुलगा यांना पास करणार. आपल्या गावात असतील तर तिथल्या सोडून सांगते. तुतानी, गेंगाणी आणि बोबडी, एक स्थळ पाहिले, एकाच घरात 3 जणी सख्या जावा. स्थळ आलं, मुलीचे वडील म्हणतात मुलींनो हा शेवटचा प्रयत्न आहे म्हणे, हा प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न नाही व्हायचं म्हणे. एवढे स्थळ पाहिले, कोणताच मुलगा तुम्हाला पास करणार. तुम्ही बोलल्या की घोटाळा होतोय, अजिबात उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा. पोली म्हटले पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या. हे सकाळी उठल्या, नाश्त्याला तर पाहुणे हजर 9 वाजता. सुंदर स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या, नाश्ता झाला. 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. मुलाचे मामा सोबत होते. मामा म्हणले जेवायची तयारी झाली. आता मुलीच्या वडिलांनी सांगितलं बसा जेवायला. जेवणाला पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाटा होता, पापड होतं, लोणचं होतं, गुलाबजाम होते. तोंडाला पाणी नका सोडलं, उद्या एकादशी लागते परत. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढी पत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. आणि कढी असा पदार्थ आहे पहा नंदू महाराज, कढी खाणारा शहरातला असू द्या किंवा खेड्यातला, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत नाही. करताना तुमच्याकडे कढी कळते ना, कढी करताना कढी पंक्तीला जास्त कढीच असते तुमच्याकडं. माणूस मरण पण वरण काही संपत नाही तुमच्या इकडचं मला माहिती. पंक्तीला कुठं जा पण ते वरण आलंच पुढं. पण वरण का असं तसं नाही, फिक्क वरण आणि तुमची पद्धत जरा वेगळी खायची. कढी माहिती ना तुम्हाला, कढी पहा तुम्ही परवा दिवशी कढी काढा, एका दिवशी सोडायला कढी करा, कढीचा फुरका मारा मग आपली आठवण काढा. कढीचा फुरका मारल्याशिवाय चव. मामाने अशी कढीची वाटी समोर घेतली, असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. स्तुती ऐकली जिनं, कढी केली तिनं, पातेलं उचलून घराच्या बाहेर पडत सुटली. बाई 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 ताय तंगू तुम्हाला तकालपातून धामाधूम झाले. त्यात देव धातलं मिव धातलं, देव का तुम्हाला पली पली वालो का कली घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्या दुसरी आली, ती का शांत बसते का, ती म्हणते अगं कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला, मामाच्या नरड्यात घास फसला. तेवढ्या तिसरी आली, या दोघीचं बोलणं पाहिलं, ती म्हणती काय केलं तुम्ही, पप्पांनी सांगितलं नव्हतं बोलू नका, बोलण्या जमण्यानं मोडणं जमण्यानं. तुम्हाला कन्न का नाही उगवा. जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून उग्याचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल विठ्ठल सांगायचंय, मुलगी असावी चांगले विचाराची, मुलगा असावा चांगल्या विचाराचा, तो खूप बरा आहे. म्हणतात भाग्य उजळलं, चिंताही वारली, पण संत दर्शन या लाभ. पद्मनाभ जोडला, संतांचं दर्शन झालंय, पद्मनाभाशी जोडले गेलेत. उदाहरण सांगते, संताची संगती का करावी, देवाची प्राप्ती करायची असेल तर हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे. एकदा का पाय धरले संताचे पायी, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा का विश्वास ठेवला, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. का करावी, संताविन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करा. का करावी, महिला मंडळ. उदाहरणार्थ पहा, तुमच्या घरी तुमचे जावाई बापू जेवायला आले, जावायाचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे. तुमच्या जावायाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार. शेण साई उतरण आणि जावाई हे महिला मंडळाच्या आवडत्या गोष्टी आहेत. पहा, शेण साई उतरण आणि एक म्हातारी कीर्तन संपलं, मला म्हणताय चहा प्यायला चला. म्हटलं आजी मी चहा नाही पित. म्हणजे चला आपल्या घरच्या म्हशीचं दूध आहे म्हणे, टेन्शन घेऊ नका चला. मी गेले चहा प्यायला, म्हातारीच्या तोंडात एकही दात नाही. म्हातारीने गॅस शेगडी लावली, त्याच्यावर पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकलं, चहा पावडर टाकली, साखर टाकली, म्हातारीला वरून दूध टाकायचं होतं. 5 लिटर दूध त्या पातेला तापत होतं. भली जाड साय आलेली आणि बाई मंडळाचा पाहतो मी, साईतले जीव
कुणालाच देणार नाही त्या साय. पहा तुम्ही अशी लपू लपू, तशी जाड साय आलेली. म्हातारीनं असं पातीला वाकडं केलं. पातीला वाकडं करून ती साय नेमकी चहात पडणार की म्हातारी फुफ करायची. सगळं मटेरियल चहात. म्हटलं आजी असं नका करू, आजी असं नका करू. आजी म्हणे शांत बसा तुम्ही. आणि म्हातारी काही कमी नव्हती, 3.5 क्विंटलच्या पुढं. म्हणलं एखादी असं केलं तुम्ही पडायचे, त्यामुळे मी काय डोकं नाही लावलं. परत म्हातारीनं पातीला वाकडं केलं. साय नेमकी दुधात चहात पडणार की म्हातारी करायची. म्हटलं आजी असं नका न करू, ते चाललं ना सगळं त्यात. म्हातारीनं माझ्या तोंडावरच केलं. सगळं माझं तोंड भरलं. म्हणलं आजी हे पुशी. ते म्हणे टेन्शन नका घेऊ. पदर घेतला तेवढ्यात म्हातारीच्या नाकासमोर माशीनं घंग घंग घंग. म्हातारीला शिंक आली. आजी असं पदराने पुसलं, तेच परत माझ्या तोंडाला पोथार. तेव्हापासून ठरवलं चहा प्यायला जाते पण तोंडाकडे पाहून. अगोदर 32 आउट असलेल्या म्हातारीकडे चहा. मला सांगायचं तुम्हाला, एक महिला मंडळाची आवड आहे. शेण साई उतरण आणि जावाई. जावायची इकडे किती हाल असू दे खायचे, पण आल्यावर बसायला पाठ, पाठाला पाठ. एवढे सगळ्यात जास्त जावायची आवड कोणाला माहिती असते सासूबाई? सगळ्यात जास्त जावायची आवड कोणाला माहिती असते? मुलीला. बरोबर. जावायला काय आवडतं हे फक्त मुलीला माहिती आहे. तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. आवड आहे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवड वेगळी. महिला मंडळ तुम्हाला आवडतं काय? साडी आणि सोनं आवडतं की नाही? 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची पप्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्या सोबत, पण मला कधीच नाही केला फुटका. असं ती मालकाला म्हणे. मालकाला राग आला. दुकानात गेला. विजयदादा 100 रुपयात 1 किलो सोनं. किती? ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव आहे तुमच्याकडं? खरंय का खोटं काहीच कळना. सोनं आणलं 1 किलो होतं. ही बचत गटाच्या अध्यक्ष होती. 2-4 जणी मोठ्या मोठ्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे ओरिजिनल, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 5 तोळे, कोणाकडे 10 तोळे. यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आलं ना, अध्यक्षानं गाडी केली. लग्नाला निघाल्या. सगळं सोनं गळ्यात घातलं. लग्नाला गेल्या, पण लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर होता. जसं चोरांनी सोनं पाहिलं, चोर म्हणे आजी सोनियाचा दिन. सोनं पाहिलं, चोर आनंदाने उड्या मारायला लागले. पहा अशी 8 रानात लग्न लागलं. यांची गाडी अडवली. चोरांनी चाकू दाखवला. उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या. मोठ्या मोठ्या घरच्या होत्या का, त्यांनी गळ्यातलं सोनं काढलं. म्हणे राधा का गंगूबाई मंजुळा, अगं आपले पोरं सोनं परत करून देतील पण जीव नाही भेटायचं. दिलं ना सोनं काढून. या अध्यक्षाचं खोटच होतं पण तरी देईन अशी हाणली चोरांनी. माराच्या भेनं दिलं काढून. दिल्यावर ग बसाव की नाही. चोर असे गेटपर्यंत गेले असतील. ती म्हणती जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय म्हणे. तिथून माघारी आले आणि परत हाणली. भला मोठा दांडा काढला. अशी हाणली की गाडग्या म्हणे तोंड सुजलं. तोंड सुजूस तर मारा खाल्ल्या तरी ग बसाव की नाही. गप नाही बसली. हाणून हाणलं म्हणे मुडद्याने. पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणला. कोणाची काय आवड असेल सांगता येत नाही. जीवाची आवड, संताची आवड वेगळी आहे. आवड हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले. माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी. पंढरपुरा नेनगुडी संताची आवड आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. फक्त देवाचं भजन. बरेच जण म्हणतील ताई करू म्हातारपणी. बसल्यात कीर्तनात. कीर्तन संपेपर्यंत कधी कोणाच्या छातीत चमकल सांगता येत आहे का? बोला ना. देह कधी जाईल सांगता येत. त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचे. कारण जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन मरना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम
होएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही कोण कधी झाले सांगता येत नाही सांगितलं योग्य वेळेत सावध व्हा भगवान परमात्माचं नामचिंतन कारण शरीराची होय माती आणि कोणी नये सांगा त्याचा वेळ किती राहिला आपला किती वेळ राहिला कीर्तनाचा नाही विचारला तुमच्या आयुष्याचा विचारते कीर्तन मी बरोबर सोडते तुम्ही कशाला टेन्शन कोण कधी झाले सांगता येतं का योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन करावं भगवंताचं भजन करावं आपण जर विचार केला नाम तुझे घेता देवा जीवनात सुखी समाधानी व्हायचं असेल तर भगवान परमात्माचं नामचिंतन कारण कलियुगामध्ये जीवन तरुण जायचं असेल कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देल भेटी भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही योग्य वेळेत कानपूर लाईन खराब झाले उपयोग काही लोक सांगतात ताई कर ना म्हातारपणी भजन म्हातारपण येले कशावरून पहिले मावळे पा छत्रपती शिवाजी महाराजांचे लिंबू फेकला तर मिशीवर बसायचं आता तांदूळ सुद्धा बसना लिंबाचा तर विषय त्याच्या पुढे एक मावळा एका टायमाला 5-5 पाचोंदे खायचा 5 पोळ्याचा एक पाचोंदा 5 25 चपात्या एका टायमाला खायचा मावळा आता दिवसभर एकच चपाती खाता एवढी एवढी हात पाय भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ कशाचा वाघ पहिल्यासारखी नाही राहिली माणसं आता आमच्या काळातली जगून दाखवा म्हणा 70-80 वर्ष पहिल्या काळातली माणसं कोणी 100 कोणी 110 कोणी 111 वर्ष जगायचे पहा पण आता नाही राहिले म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा नकमुख गळू लागले लाड आणि कानों में पड़ गया ताला आंखों में पड़ गया जाला नाक से बहने लगा नाला अब क्या करे गोपाला म्हातारपण आल्याच्या नंतर अर्थ नाहीये म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखा आपल्या उगव्यात एखाद्या घराला आग लागली लागू नये पण लागलीच लोक म्हणले पाणी आणा पाणी उगव्यात कुठंच पाणी नाही म्हणे जवळ पहा परिसरातही कुठं पाणी नाही एक काम करा म्हणे म्हातारी माणसं पुरांनो नवीन विहीर खोदा त्या विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका घर राहील का बोला ना घराला आग कशी लागते कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का म्हातार म्हणतं झोपायचंय आता नाकातून गंगाजमुन वाहणं म्हणजे घराला आग लागणं देवानं इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान आपण पाहिलं तर कान भरून ऐकीन तुझी कीर्ती ह्याची मजा विश्रांती दे देवा डोळा भरून या पाहिन तुझे मुख आणि ह्याची मजा सुख दे देवा म्हातारपणचा परमार्थ किती जणांच्या घराला आग लागली विचारणार नाही तशीच लागू द्या पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमे करावी आवाडी संत समागमे करावी आवाडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमे करावी संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची तातडी करा माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडला ज्या पद्मनाभाला जोडलेला आहे संपुष्ट हे हृदय भेटी करोनी पोटी साठव संपुष्ट म्हणजे आतल्या आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचे महिला मंडळ साठवलं पण कोणी हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला हो धरीला
धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो धरीला. मस्त आवाज येतो तुमचा. एक काम करू आपण, तुमच्याकडून एकदा भजन म्हणून घेऊ, पण एकदा डोक्यावर पदर घ्या. भजन झाले की काढून टाका परत. तोपर्यंत महिला मंडळाचं होतंय भजन. पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आवाज कोणाचा जास्त येतो पाहू. पाठीमागच्या कौरव क्षेत्राच्या बाहेरचे पुरुष मंडळ सगळ्यांनी हा महिला मंडळ म्हणताना जोरात सगळ्यांनी म्हणायचंय. घ्या एकदा डोक्यावर पदर घ्या, जोरात म्हणा. टाळी वाजवायची नाही, फक्त भजन. यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. 50% आरक्षण. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा आता शांत बसा. काय यांचा आवाज किती लावली घशाला धार. जोरात म्हणा सगळ्यांनी. कौरव क्षेत्राच्या बाहेरचे जोरात म्हणा. नाही आवाज निघला तर गुळाची वाटीने आपण जोरात म्हणा. मनात भरली पंढरी जाईन म्हणते. तुम्ही हसू नका, मला समजलं तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्हाला माहेरला नाही दुसरं भजन तुमच्यासाठी. तुम्ही शांत बसा. महिला मंडळ यांची बारी आहे म्हणतील. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मागच्याला काय रोजन लावायचं काय कबरा म्हणा कुंपायचं तुम्हाला. जोरात म्हणा सगळ्यांनी. शेजाऱ्याची शपथ नाही म्हणले तर. विठ्ठल माझा 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 माझा. एक महिनाभर काकडा नाही होत का ते काकडा. एक महिनाभर म्हातारी माणसं उठणार. ओढा पांडुरंगा प्रभा. उठले माणसं सुद्धा झोपत येत. तसा आवाज काढायला लागले तुम्ही. महिला मंडळासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. वा काय आवाज आहे मावशा हो तुमचा. तसं काय आवाज चांगला आहे. सगळ्यांनी भजन केलं. पुरुष मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. हृदयामध्ये साठवून ठेवलं संत जनाबाईंनी. हृदयात साठवलंय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. कुणी साठवलं. प्रभू रामचंद्राला हनुमंतराने हृदयात साठवलंय. आणि त्याच्या पुढे सांगितलंय. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता साठविला दाता त्रिलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर. हृदयात साठवलं म्हणून धन्य ते आरण रत्नाची खान. त्याच्या पुढे सांगितले नामदेव महाराजांनी. फक्त आई वडील आणि गावालाच धन्यता नाही. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उतारीला माळ्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. हृदयात साठवलंय. जगामध्ये निस्वार्थ नितांत प्रेम करणारे एकच नातं. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. पण सगळ्यात जगात ज्यानं जन्माला घातले त्यालाच आपली काळजी आहे. पहा आज दुःख लोकांच्या समोर सांगण्यापेक्षा मी कायम सांगत असते महिला मंडळ. रडायचं असेल तर त्या देवासाठी रडा. दुःख सांगायचं असेल तर त्या देवाच्या समोर सांगा.
लोकांची नीतिमत्ता आहे, लोक तुमचं दुःख रडून ऐकतील पण जगाला हसून सांगितल्याशिवाय राहत नाही. भगवान परमात्म्याला दुःख सांगाल, जगाचा मालक नक्कीच संकटात धावून आल्याशिवाय राहत नाही. द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं, कोठे गुंतल अशी द्वारकेच्या राया, वेडका सखया लावेला जगाचा मालक धावून आलाय. म्हणून ते पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला म्हणायचंय, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होत राई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओ वडील जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. नितांत प्रेम करणारा तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा, ते भगवंताचं नामचिंतन. तुम्ही सांगाल ताई आम्ही महादेवाचे भक्त, मग पांडुरंगाची भक्ती करावी कशी? काही सांगाल ताई आम्ही फक्त पांडुरंगाचे भक्त, आम्ही हनुमंतरायाचं भजन करणार कधी? अंतकरणात फक्त भावशुद्ध ठेवा. देवाचे रूप अनेक आहेत, पण प्रत्येक संकटाचं निवारण होईल. सगळ्यांनी एक भजन माझ्या पाठीमागे, तुमचं जे इष्टदैवत आहे, ज्या भगवंताला तुम्ही मानता, ज्याच्यावरती श्रद्धा निष्ठा आहे, बस त्या भगवंताला समोर ठेवा. श्री संत गजानन महाराजांसाठी सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं. एकदा हात वरती घेऊन भजन करा. दीवाना तेरा हात वरती घ्या. बाबा तेरी नगरी में दीवाना तेरा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया मेरे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, दीवाना 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 हो गया, दीवाना 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 हो गया, दीवाना हो गया, दीवाना 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 हो गया. जोरा जोरा मैं दीवाना 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 हो गया. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में. संत गजानन महाराज की मैं दीवाना 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 हो गया. नामचिंतन करायचंय भगवंताचं, वेड व्हायचं पण देवाच्या भजनात.